राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आषाढी एकादशी. पांडुरंगाच्या चरणी कुणी काय मागतं, कुणी काय मागतं. पण माझं स्वतःचं पांडुरंगाला असं म्हणणं आहे की माझ्या जगात जाऊन ते माझं सांगतो, माझ्या येणाऱ्या पिढ्या, मुलं असतील, नातू असतील, ह्या गुलामगिरीतून मुक्त व्हावात आणि लोकांना सुद्धा अशी सद्बुद्धी द्यावा, जनतेला, की दारू पिऊन पैसे घेऊन जे मतदान करतात त्यांना सुद्धा सद्बुद्धी द्यावा आणि आरोपी, चोर, लुटेरे, दरोडेखोर, पांढऱ्या कपड्यातले वर्ण पाठवता, बरे ते कुठल्याही पक्षाशी असो, चांगले आणि तरुण पिढीला सुद्धा कुठतरी संधी मिळावा. एक MD डॉक्टर झालेला, MBBS झालेला मुलगा किंवा मुलगी ही शिक्षण मंत्री व्हावा, म्हणजे असं, आणि यंग पंतप्रधान व्हावा. त्याच्यापुढे व्हिजन असलं पाहिजे, काहीतरी गोल असला पाहिजे. तो समाजासाठी कष्ट करणारा आणि राबणारा असला पाहिजे. ती धर्माचं नावन शीन हे करू नको. आता ज्यांनी ते केलं त्यांनी जरी आताची परिस्थिती बघून जर प्रभू रामचंद्राला मागणी केली की हे देवा, हे भगवंता, मला ह्याच्यातून वाचव, तरी प्रभू रामचंद्र म्हणत्या, तुला काय वाचवतं भाऊ, तू माझंच खाल्लं, तुला काय मी वाचवीन. असं कुठं असतं का? जाऊ द्या, मारू द्या. ही स्टोरी पांडुरंगा चरणी अर्पित आज. आणि आपला वंशाचा दिवा ज्याला म्हणतो, जो आता वाम मार्गाला लागलेला आहे, अशा तरुण पिढीसाठी सांगणं मला गरजेचं आहे. सत्यकथा, जिल्ह्याचं नाव सांगली. हे महाराष्ट्राचे एकूण जे जिल्हे आहेत ना, तुम्हाला सांगतो, आता जिथं पॉप्युलेशन, लोकसंख्या जास्त आहे तिथं क्राईम पण जास्त असतो, ध्यानात ठेवा. कारण तेवढ्या संख्येत लोक असतात. जितका क्राईम गडचिरोली, भंडाऱ्यामध्ये घडत नाही, तेवढा पुणे, मुंबई मध्ये घडतो, सांगलीमध्ये घडतो, साताऱ्यामध्ये घडतो. कारण तिथं लोकसंख्या जास्त आहे, लक्षात घ्या. काही विषय असे असतात. या सांगलीमध्ये प्रकाश नावाचा मुलगा आहे, 18-19 वर्षाचा तरणा बांड पोरगा. त्याला असं वाटलं की अटल बिहारी वाजपेयी असतील, म्हणजे आदर्श कुणास तरी गेला पाहिजे ना, छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी जे लिहून ठेवले हे कुणी वाचत नाही बरं का. हे बघा, ते कसं जगले, ते काय संदेश देऊन गेले, ते जर त्यातलं 1% जरी घेतलं तरी तुमचं जीवन सफल झालं, ध्यानात ठेवा. हे कोणी बघत नाही. यांच्या डोक्यात दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी, गुन्हेगारी क्षेत्र, आणि मग भाई बनायचं, डॉन बनायचं. नुकतीच कवळी कवळी फुटलेली असतात, दिशा चुकती, आईबापाचं तर अजिबात ऐकत नाही, त्याचा विषयच नाही. अशा प्रकारच्या मानसिकतेचा हा प्रकाश. चांगलं नाव होतं, आईबापाला वाटलं नाव प्रकाश ठेवा म्हणजे संपूर्ण कुटुंबावर प्रकाश पाडेल. स्वतःच्या देवाने स्वतःला मिश्या दिल्यात म्हणजे हा काहीतरी कामधंदा व्यवसाय करून एक पुरुष म्हणून स्वतःला सिद्ध करू शकेल. पण याच्या डोक्यात मित्र फित्र हे बाकीचं वातावरण बघून रील सामकतम भाईगिरीचं नाद शिरला. भाई व्हायचं, गुंड व्हायचं, डॉन व्हायचं. महाराष्ट्रातील आणि भारतातील तमाम भाईंना सांगतो, तुम्हाला जी इमेज तुम्ही क्रिएट केली ना आतमध्ये डोक्यात, की मी बाई, मला लोक घाबरतात, माझी दश येते, या खांद्याने लिटर भर वांगान पिऊन, वांगान माहिती आहे तुम्हाला, काळं वांगान, किंवा खराब अन्न खाऊन केलेल्या जुलाबापेक्षा वाईट शिवाय देतात तुम्हाला लोक, ध्यानात ठेवा. चांगलं बना, काहीतरी वाईट कायला बांधता. अशाच हा प्रकाश मला बाई बनायचं. त्यांनी चाचपणी चालू केली. पहिला पिक्चर बघितलाच होता, फिल्म सत्या. सर्वसामान्य माणूस कसा गुन्हेगार बनतो, काय बनतो. त्यासाठी काही एज्युकेशन लागत नाही, शिक्षण लागत नाही, फक्त चाटुगिरी करायची, हुजरेगिरी करायची, दबंग कपडे वापरायची, मोटरसायकल अशी करायची. वयस्कर माणूस असेल त्यांना असं रागाने बघायचं, मुलांना रागाने बघायचं, आणि रोज दिवस उजाडला की परमेश्वराला प्रार्थना करायची.
आज मला कोणतरी नडून देईन, मी मारामाऱ्या करून देईन, असा विषय. हा पक्या बाई व्हायचं होतं याला. म्हणला क्राईम केल्याशिवाय आपण काय पक्या बाई होत नाही, बाई झालं पाहिजे. मग तिथं सांगली शहरातच एक मोठा बाई होता, त्याच्या नावावर 2-4 मर्डर होते. आदरणीय कायद्याने बाहेर सोडला होता, कधी आत कधी बाहेर, चालू होत त्याच. आता सध्या तो आत होता. त्याच्या रील्स यायच्या, एक गाणं लावायचं, त्याच्या रील्स लावायच्या. हा पक्या ते बघायचा. म्हणला भविष्यात माझ्यासुद्धा रील्स आल्या पाहिजेत. हां, मला सुद्धा सगळे हॉटेलमध्ये कुठे जेवलो तर मला कोणी बिलसुद्धा नाही मागितलं पाहिजे. अरे भिकारी आहे का तू? हां, कष्ट करून वाकर खाना, हातपाय गेलं तुझं कुठं? काय आला तर अशा अपेक्षा पाहिजेत. मग त्यांनी सुरुवात केली. त्या बाईच्या, मोठ्या बाईच्या रील्स होत्या, त्या रील्सला हा फॉलो करायचा, त्या रील्सला प्रत्युत्तर द्यायचा, कमेंट करायचा, चांगल्या चांगल्या कमेंट करायचा, त्याची स्तुती करायचा, असं तसं. आणि मग ती बाई सध्या तुरुंगात होता येरवड्यात. त्याने ते बघितलं की हा पोरगा, इंडस्ट्री ही एक, हां, ते इथं ही कंडोम इंडस्ट्रीमध्ये त्याला हे मारले जातात. ह्यांच्याकडून फक्त गुन्हा करून घेणार पाहिजे. त्याला म्हणाय तू आपला बच्चा येईन, तू माझा हिरो येईन, तू माझा सखा येईन, जोडीदार आहे, काय नाही. त्याला एकदा त्याच्याकडून गुन्हा करून घेतला ना की त्याची किंमत वापरलेला कंडोम. त्याला पुरुषही हात लावत नाही, आणि स्त्रीने हात लावण्याचा तर प्रश्नच येत नाही. कंडोम फक्त काय बाईन काय झाट. आता इथं काय झालंय, ह्यांनी ते रील्स केलं, त्यांनी तुरुंगातून सूत्र हालतात बऱ्याच वेळा. त्यांनी बाहेर सांगितलं, बाहेरच्या पंटूर लोकांना, ते मला बाहेर सुटायला XYZ व्यक्तीला नडतोय, त्याचा कार्यक्रम करायचा आहे. आपली पोरं येडी आहेत बुवा, त्या येड्यांना सांगा भाईचा आदेश आहे, काम झालं पाहिजे, परफेक्ट झालं पाहिजे, आपण आहे ना, अरे लगेच तुम्हाला बाहेर, तुम्ही काळजी करू नका ना, मी आहे ना. अशा प्रकारची 120 पाऊंडाची हवा त्यांच्या डोक्यात भरली जाते. पक्या तयारच होता शस्त्र घेऊन, बाईचा कधी आदेश येतोय. त्याला ग्रुपमध्ये जॉईन करून घेतला, गँगमध्ये जॉईन करून घेतला. तिकडून आदेश आला, म्हणजे आमक्याला टापवायचं आहे. मला 13-14 जणांची झुंड गेली. XYZ व्यक्तीला खून केला त्यांनी. सांगलीचं सांगतोय तुम्हाला. खून केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, मग लाल दिव्याची गाडी, खाकीतले पोलीस लागतात मागं. कुणी केला, काय केला, कसा केला. ज्या 14 जणांनी खून केला होता त्या 14 जणांना पोलिसांनी उचललं, अटक केलं, त्यांचे पुरावे जमा केले, कोर्टात हजर केलं. पोलिसांनी मागितली पोलीस कोठडी. आरोपीचे वकील म्हणायचे आम्हाला न्यायालयीन कोठडी पाहिजे. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी लगेच मिळत नाही. तुम्ही काही लाखांनी वाता, नाही मिळत. काही जे आहे ते आहे. त्यांना दिली पोलीस कोठडी. पोलिसने त्यांचं काम योग्य प्रकारे केलं. त्यांचे जरा व्यायाम झाला, गाणी उसतो. सापकावली कोण अजून आहे का? पण पोलिसाला वाटलं आता काय ह्याच्यात कोण नाही, यांनीच मर्डर केलेलं आहे, गवले बाबा अमकं तमकं पुरावा गोळा केलं. परत कोर्टात हजर. कोर्टाच्या आदेशानुसार पोलीस स्टेशन चालतात. कोर्टात हजर केल्यावर कोर्टाने सांगितलं आता यांना न्यायालयीन कोठडी टाका येरवड्याला. पुण्यातली येरवडा जेलमध्ये टाकली. येरवडा जेलमध्ये हे गाडी जो पोलीस स्टेशनपासून, न्यायालयापासून येरवडा जेलमध्ये जात होते, त्यावेळी एकमेकात चर्चा चालली होती. त्याच्यातलं आता ह्यांनी कुणी बघितलं होतं का नाही येरवडा माहिती, पण पक्क्याने येरवडा जेल बघितलंच नव्हतं. तो म्हणला अरे आता काय बाई झालो आपण, आपली दहशत झाली टोटल सांगलीमध्ये, नावं आले पेपरला, आपण बाई झालो. अरे बारीक असं माना घालून काय बसता, एन्जॉय करा एन्जॉय. हा म्हणली पाक्या तुझं बरोबर आहे पाक्या बाई, एन्जॉय करा, पण आता तुरुंगात करावं लागेल ना एन्जॉय. मग तुरुंग तरी काय म्हणला, अरे खाने का पीने का ऐश करने का, इधर क्या अपना भाई है ना उधर, काय को टेंशन लेने का, मस्त रहने का. चालते. जशी ती उतरून तुरुंगात आत एंट्री हाणली, तिथं तुरुंगातील कपडे तयार होते. जीन्स गेली, टी शर्ट गेला, अंडरपॅन्ट राहिली बरं का. ही व्हायला मला अवघड आहे. पहिल्यांदा हे जे 14 आरोपी होते, 13 क्रमांकाचा आरोपी हा पाक्या होता. मुख्य आरोपी डायरेक्ट गाव बिव घालणार हे वेगळेच होते, आधीचे सराईत गुन्हेगार. हे आपला नवीन. व्हायला म्हणला अवघडच काय बाई.
ते 13 जण दुसरीकडे वेगवेगळे नेले आणि ह्याला सेपरेट वेगळा घेतला. ते वेगवेगळीकडे नेले म्हणजे त्यांची ताटातूट केली. मग ती स्टाईलमध्ये बाकी आत शिरला त्या कॅबिनमध्ये. तिथं एक साधारण वयस्कर पोलीस होता 45-50चा. बाकी अजून 2 जण होते. चांगली जाड जाड सोट त्यांच्या हातात होते, काठ्या. मग तू काय लग्न समारंभाला आला का, पिक्चर थिएटरला आला का, पोरांच्या तिथं सिगरेट ओढायचा 40 रुपयावाली तिथे आहे का तू, लालमताची बाटली स्टिंग आहे का तुझ्या हातात? हे जग वेगळं चालू झालं आता. हे तुरुंगातलं जग चालू झालं. पण त्याच्या डोक्यात तेच जग बाहेरचं. आय एम झाटमॅन, आय एम किंग, आय एम भाई, म्हणा मला पाक्या भाई. अक्कल शेण खाया जाई. त्यांनी ते पोलिसांनी पातळ एकदम हँडग्लोव्ज असा घालीत होता आणि हँडग्लोव्ज घालता घालताच माझ्याकडे टाईम नाही, ते कपडे काढ. अरे एवढा 900 रुपयाचा टी शर्ट आणि 1700 रुपयाची जीन्स पॅन्ट काढ. तिथं काय सुट्टी का? तिथं काय बाप आहे सांगायला, बाळा नको जाऊ वाईट पोरांच्यात, बाळा हे नको करू, काय नाही. तिथं काढली कपडे. ती अंडरपॅन्ट कशाला ठेवली? आईला म्हणला आता तर इज्जतीव प्रश्न आला भाऊ माझ्या. अंडरपॅन्ट कशाला ठेवली माझी? म्हणला अंडरपॅन्ट कुठं काढायची असते का? तवर ठोका टाकला एक, तुम्हाला सांगतो. तिथं काय आता मोठं किती बिंबीच्या देठापासून वरडला तरी ऐकाय सुद्धा कोण नाही. हे रेग्युलरली केलं जातं, हे सत्य ध्यानात ठेवा. मग ती कोपऱ्यात थांबलं ना, अंडरपॅन्ट काढली, बाबा चुंगी धरली, बाबा दाखवून लाज असतील माणसाला हाताने. बघा येऊ पाक्या बाई. आईला म्हणला मर्डर केल्या आपण, काही एकदम ठोकं टाकलं, पण ही जरा बेकारच काय तोगाच. डायरेक्ट अंडरपॅन्ट. आता वाक अंगठ धर येते, आता अंगठ धर केला, ही काय रिवर्स मारतं का काय पोलीस, असं त्याला वाटलं. तसं नसतं. ते रुटीन चेकअपचा भाग असतो, तो कायद्याचा भाग असतो आणि पोलीस जे करतात ते योग्य करत होते. एक मॅन्युअल असं आहे जेलचं, की जेलमध्ये एखाद्या बाहेरून नवीन एंट्री करणाऱ्या गुन्हेगारांनी एखादे यक्षपान गच कापायला किंवा काय, कुठलं हत्यार, कुठलं वेपन, कुठं ब्लेड पान बारीक, ते सुद्धा एक हत्यारात मोजलं जातं. अर्ध ब्लेड पान दाढी करायला वापरत होते. हे काय आणलंय का नाही याची खातरजमा पोलिसांना करावं लागतो. मग तो कुठेही आणू शकतो, केसात लपून आणू शकतो, तो नाकात आणू शकतो, तो जिभेत धरून आणू शकतो. हा, तो जिथून आपण संडास करतो तिथं सुद्धा घालून आणू शकतो. मग ते त्यांनी आधी 2 बोटं घातली, खोसले, आता ती चेक केलं कुठं काय आहे का. ही रियालिटी आहे. हे डॉनन भाईन तो बाहेर सुटला की 12 गाड्या आणि हे त्याच्या रील्स, ह्याच्यावर जाऊ नका. रियालिटी आतलं जग मी तुम्हाला सांगतो. हा, यांच्या सुद्धा बोटं घातली असं, पण हे आपण यांना बाई म्हणतो, कोणी बाई बी नाही जगात. हा, ही तर त्याला चेक केला. बरं, जी बोटं घातली होती ती काढली, मग त्याच्या तोंडात घातली. आयला मला वास येतोय, येऊन दे. आपल्या गाणीची गावावर लाज नसते. तोंड वास कुठं आहे का, इकडं आहे का, तिकडं आहे का काय. बघा तिथं महाराज थुकतो, ऑफिसमध्ये थुकतो काय, परत 2-4 काठ्या. त्याला आता उमदळल्यावाने झालं. वडापाव खाला होता ते बी असा डेचमाळायला लागला. सोपं आहे काही. आयला मला एवढे ते कपडे घाल. मग ते रेगाची पांढरी सुती कपडे, कोणाची होती का, कोणा नवी होती का जुनी होती कोणाला माहिती, ती घातली बा त्याने. आता मग मला आता काय करायचं, अवघड आहे भाऊ. ही जेलचं काम अवघड आहे भाऊ. मी फक्त एकच मर्डर केला आणि एकच 2 फक्त सामील झालं त्यांच्यात. बाई बनायचं होतं बरं, गेला तिथून. तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य संपलं. तुम्हाला नुसतं हाताला धरून बांधून घेऊन चल पुढं चल इकडं, पळू तर काही शकत नाही. एवढी मोठी ही असते भिंत. नेला एका बाराकीमध्ये टाकला त्याला. ज्या 13 जणांच्या बरोबर स्टिंग पेत होता, ज्या 13च्या बरोबर मच्छी थाळीन, चिकन थाळीन, मटन थाळीन. हा, तसलं काय नव्हतं तिथं. ते 13 जण बी नव्हते, हाच होता. सगळे चेहरे नवीन. जेमतेम 35 माणसं झोपू शकतील एवढी जागा त्या बाराकीची. माणसं तिथं 150 पेक्षा जास्त कैदी, पुरुष सगळे. एवढी दाटेवाटीने त्याच्यात बी नीट बघितलं काय ही हालात, ह्याला काय सुधारणा. ते काही सगळे संत महात्मे मंडळी तिथे गेलेली. आजकाल ती म्हणजे ती सगळे आरोपीचे आहेत, लक्षात घ्या. ती गुन्हेगाराची कोणाची आणि हे असे गुन्हेगार आहेत ते ट्रेस मधले आहेत, लक्षात घ्या. ट्रेस मधले म्हणजे टेन्शन मधले. त्यांना काय कोणाच घेण देण नाही.
मग त्याच्यातलं एक दोन जण होती, ती बाई होती, मेन बाई. त्यांचं कोण पाय दाबायचं, कोण काय करायचं, तुझ्याकडे मोबाईल बी. अरे मला मोबाईल असतो काय, सगळं असतं, सगळं चालतं आतल्या हाताने. पण असू दे, मला आपल्या काय करायचे. मग ह्याला विचारलं, नाही विचारलं तर बाहेरचे कॉन्स्टेबल सांगतातच, तीच जुने कैदी त्यांना. हा कुठल्या गुन्ह्यात आता आलाय, हा 14 जणांनी एक जणाची हत्या केली त्या गुन्ह्यात, आणि हा पहिल्यांदाच त्याच्यात अडकलाय असा त्यांना कळलं. ते मग ते थोडेसे बोलायला लागले आमकं तमकं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ह्याला तर ते झोप आहे ना, काहीच व्हाय ना. त्यातले बरेचसे कैदी ते बघायचा, ती खाली अवघड जागा खाजवायचे, बगला खाजवायचे, लवण्या पायाचे खाजवायचे, ही गोट खाजवायचे. काय भानगडी बाई. तर त्याला इतकी भयंकर माहिती कळली की 75% कैद्यांना गच करणं, खरूज, नायटा असे हे संसर्गजन्य त्वचेचे आजार आहेत. ते कंपल्सरी महाराष्ट्रात सगळ्या जेलमध्ये आहेत, लक्षात. आणि ते होतात कशाने, एकमेकाला स्पर्श झाल्यावर चिकटून झोपता निपतानी. म्हणजे तिथून त्या आजारातून कोणी सुटत नाही, सगळ्यांना होतं. बर जे सिनियर कैदी आहेत, मर्डर डॉन बिन आदवी आहेत, सगळं चालतं, त्यांच्या समोर जर खाजावलं तर मग लय ठाणकावतात, धरून ध्यानात ठेवा. आणि मग ती एखादा हाणलं, तुम्ही व्हायला ते संविधानानुसार मला मारण्याचा अधिकार नाही, तो ती इकडे बाहेर चल, ती आतमध्ये काय नाही चालत. ती जेलर बिलर सुद्धा हसत येत, हा मर्डर सुद्धा होत्यात आतमध्ये. ते त्रास न झालेले बरेचसे कैदी हे फाशी पण घेतात, लक्षात घ्या. आता ते रिपोर्ट वेगळा असतो, ती काय तुम्हाला सांगत नाही, पण फाशी जीवन संपून टाकतात स्वतःच. तेवढं झालं संध्याकाळ आलं, झोपाय टायमिंग. जिथं झोपायला जाईन तिथं त्याला शिव्या देऊन बाजूला काढायची. शिवाय बोलणं नाही, गाण शिव्या. बाहेर कडल थांब, उभा राहा, कोपऱ्यात उभा राहा. एका पायावर 3.5 ते 4 तास पाक्या उभा होता, एका पायावर. का त्याला ईदभर सुद्धा जागा द्यायना कोणती, त्याला काय करावं ती कळाना. मग शेवटी डॉनच लक्ष गेलं तिथालच्या आतल्या. त्याने सांगितलं ह्याला ईदभर जागा द्या, झोपायचं कुठं माहिती आहे, फक्त एका खांद्यावर, सपाट नाही, पूर्ण पाठीव सरळ झोपायचा रेट वेगळा आहे. बऱ्याच वेळा जेलमध्ये मनी ऑर्डर येतात, घरच्यांनी पाठवले जाते. बऱ्याच लोकांना 10,000, 20,000, 30,000 पाठवल्या जातात. आतली दुनिया सांगतो, जे आतमध्ये आहेत त्यांना माहिती आहे. त्याच्यात ते पैसा देऊन मग तंबाखू विकत घेऊ शकतो, किंवा त्याची पेपर वगैरे तर असतो वाचायला, अंडरपॅन्ट विकत घेऊ शकतो, किंवा काय त्याचं असेल ती, त्याला काय तलप असेल, त्याला जेवण तर थोडं बऱ्या प्रकारचं पाहिजे असेल ते घेऊ शकतो. तो दाढीला ब्लेड पण घेऊ शकतो, तो साबण घेऊ शकतो. साबण काय 30 आणि 40 रुपयाला नाही, 500-500 रुपये एका साबणाला द्यावं लागतात, तुम्हाला कळायचं नाही. आता अशा प्रकारची दुनिया. घरच्यांनी त्याची परिस्थिती जर चांगली असेल तर तो हे करू शकतो, पण त्या गुन्हेगाराची परिस्थिती नाजूक असेल, सरकारी धान्य खाणारा माणूस जर असेल ना, जीव जाऊन मला म्हणायचं तिथं, सुट्टीच नाही त्याला. त्याच्यामुळे ह्या वाटाव कधी जाऊ नका, हा म्हणजे गुन्हेगार कधी बनवू नका. आता या पाक्यानी त्याला म्हणले द्या काय याच्यावर जागा, मग ती एका खांद्यावरती 2-3 अशा कायद्याच्या मध्ये एका व्हायच्यावर झोपलं, हालायचं नाही. हल्ला शेजारचा कैदी जर जागा झाला, त्याची झोप मोड केली म्हणून ते 2-3 वाजवतो, खानाखन कुठे बी चांगली भांडण आवाज रोप. आणि शिका एक दिवस राहायचे का, 15 वर्ष, 12 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, किती बी वर्ष. 1 तास 1 वर्षासारखा वाटतो माणसाला. मग मानसिक जी बाहेगिरीचं जे असतं ना, ते हळूहळू डाऊन व्हायला लागतो माणूस. कारण तिथं तुम्हाला काय, तुम्ही चांगलं काम केलंय म्हणून पारितोषिक द्यायला नाही आणलेलं, ते तुरुंगी, ते अन्न बिन्न फोकाटचं मिळतंय. नरक यातना, नरक जिवंतपणे पाहायचं असेल तर तुरुंगात गेला तुम्हाला ते पाहायला मिळणार. तिथून आता याला सवय रात्रीची लघवीला एकदा उठायची. हा उठला, लघवीला उठला, लघवी करून येऊन बघतोय दुसरा एक उभा शिक्षा, त्यांनी आतल्यात बी शिक्षा चालतात, थांबलेला कैदी तिथे येऊन झोपला त्याच्या जागेवर. त्याला मानला ए माझी जागा आहे, उठ. म्हणला तू जेव्हा उठला तेव्हा तुझी जागा गेली, वाजवले 1-2 परत. हे हिबेरतार आहे का, आईला डॉन बनायचं होतं, पण लय अवघड आहे मला डॉन बन, तुरुंगाचा कार्यक्रम गादाळे बा. तिथून परत उठला, मग ते म्हणला माझी जागा घेतली असं तसं. बाहेरचं ते गस्त घालणारे होते,
ते तू तिथं काय टेन्शन घेतो, नाही ना जागा, संडास पाहिजे जाऊन झोप, दुसरी जागाच नाही, पायरी होत्या 3, संडास असतो त्याला दरवाजाच नाही, आपला प्रायव्हेट पार्ट आपल्याच हाताने असा झाकायचा, आता एवढा एवढा मग असतो एक, हा पाणी प्यायला तेच आणि आपली डुंगान धुवायला पण तेच, असं परिस्थिती, ते ठेवायचा ना असं हात धरून थांबायचं बुवा. त्यात बी एखादा जर चालता चालता पडून जर इच्छा झाली एखाद्याची, ए दाखव रे, असा कर हात, नाही मग बाहेर आल्यावर कापतोच तुला, मग परत हात असा करायचा, त्याने बघितलं ना परत, ठीक आहे चांगलं आहे, ते आहे ही बरी तर आहे का. माणसाच्या आत असलेली लाज लज्जा शरम आबरू पूर्णपणे काढून घेण्याचं काम तुरुंग करतो, लक्षात ठेवा. अजून दुसरी गोष्ट, विषय तुम्हाला वाटलं लय चांगलं चुंगलं मिळत असं, चहा असा की चहा तो एकदा प्यायल्यावर तुम्हाला आयुष्यात कधी चहा पिऊशी वाटणार नाही. फक्त असा गढूळ पाण्याला कलर मारलेला, समजा 20 लिटरचं पातेलं ठेवलं त्यात 1/2 लिटर दूध टाकायचं, काय होईन, फक्त कलर बदलन, हा तिथं काय गटमुट दूध आहे, घरच्यासारखं काय नाही, आणि मग उलशी साखर टाकली की तसलं फुलकवणी द्यायचं, बिगर कांदा, बिगर लसूण, बिगर तेल आणि बिगर शेंगदाण्याचं पोहे, मुद्दाम अर्ध कच्चं ठेवलं जातं, याचं कारण जेलर असतो एक, त्याचे आदेश असतात तसे, चांगलं द्यायचं नाही, ही इथंच राहते अजून गुन्हा करते, हा फक्त जगला पाहिजे, जिवंत राहायला पाहिजे, तेवढं हाक पडलं पोटात आता वळवळा करते, बुथावाने खायचं तेच. त्याच्यानंतर जी भाजी बिजी असते, मेथीची भाजी असते, कधी शापूची भाजी, 30% त्यात गवत असतं, ते गवत काँग्रेस ही बाजूला काढत, ती काढावं लागते, पण आग पडती पोटात. 3 चपात्या मिळतात, त्या बी मुद्दाम अर्ध्या कच्च्या बांधल्या जातात, त्यातली तुम्हाला एखादी मिळते, बऱ्याच वेळा एखादे कैदी आरलय असतो, चपात्या लय बारीक बारीक असतात, हा ती काय आपल्या आईसारखी तवा भरून चपाती नसते, बायकोसारखी नसते, कारण आईचं बायकोचं त्याच्यात प्रेम असतं, जीव लावून केलेली असती, नीट बाजलेली असती, बोटाला चटके देऊन तिने बाजलेली असती, त्या माऊलीचं त्याच्यात तिचं त्याची बायको असून आहे तर आई असो, इथं काय, हा इथं काय नाही तसलं, ती चपात्या डाळीचा नुसता वास येतो, पण पिवळं दिसते, पण डाळ कुठे दिसत नाही, असं. मग बऱ्याचशा जे मोठे हाय फाय कैदी आहेत, यांना चांगला खालचा गाळबीळ डाळ मटण, त्यांना चिकन येतं, त्यांना मटण येतं, त्यांना बिर्याणी येते, त्यांना सगळं येतं, याने फक्त बघायचं भाऊ, डोकं लावायचं नाही बाकीचं. हा ज्याच्याकडे पैसा नाही त्याने आयुष्यात गुन्हा करू नका, तुम्हाला सांगतो, लोक सांगत नाहीत. असं निकृष्ट जेवण रविवारचं सुट्टी असते, लक्षात घ्या, रविवार शनिवारी एकदा बंद केली ना, संध्याकाळचं सकाळचं सकाळीच देऊन टाकतात, मिळलं ते मिळलं नाही, तीच ठेवायचं, अशा ठिकाणी ठेवायचं की दुसऱ्या कायद्याला गावलं पाहिजे, दुसरी खाऊन घेतात, विचारायचं सुद्धा ताकद नाही तुमची की तू माझं का खाल्लं, मग तर हाणला, लय अवघड आहे लोकांचं, त्याच्यामुळं अशी परिस्थिती. अजून दुसरी गोष्ट, ह्या मनी ऑर्डर सिस्टीम तिथं चालते, जिकडून त्याचे पैसे येतात, त्याचं साधारण आत्ताच्या परिस्थितीनुसार 2026च्या 40 ते 60 हजार रुपये दर महिन्याला ज्या काही त्याला घरचे पाठवू शकतात, त्याचं जरा बऱ्यापैकी चालतं, त्याला 2 खांद्यांच्या झोपता येते, एका बगलं झोपू शकत नाही, कारण इकडून झोपलं तरी दिवसभर दुखतं, इकडून झोपलं तरी दुखतं, उठून गेला विषय संपला, जागा गेली, पण सपाट ती डॉन असतो, आत बाह्य असतो, तोच बऱ्याच वेळा सांगतो त्याला त्रास द्या, ते तुम्हाला आता काय आतल्या गोष्टी सांगाल तर नाही जाणी, त्यांना का कळलं की लेडीजच्या केसमध्ये आत आलेला आहे, अल्पवयीन मुलीच्या अत्याचारी केस असन, महिलेच्या अत्याचारी केस असन, त्यात तो आलेला आहे, त्या कायद्याचं सगळ्यात जास्त हाल ध्यानात ठेवा. तर तिथं रिव्हर्स सिस्टीम आहे, म्हणजे एक पुरुष दुसऱ्या पुरुषातला वर अत्याचार करतो, कुणाकडे तक्रार करणार, हसत्यात सगळे ते पोलीस फिलीस, ते तक्रार बिक्रार काय नाही तसलं, फक्त सहन करणे. हा मग काही त्यांच्याकडं 1000-1500 रुपयाला तेलाची बाटली असते, ती तेल लावून कार्यक्रम केला जातो, ही खरं आहे. बरेच जण कैद्यांचा असा विषय असतो, कच्च्या कैद्यांचा किंवा लेडीजचा हे करून, हा आत गेलेल्यांचा, काही गुन्हेगारांना ती माणसं आहे, त्यांना पण सेक्स आहे, आमचं तिथं तुमका सगळं मिळतं, लेडीज मिळत नाही बरं का, ध्यानात ठेवा. ती 15-20 वर्ष लागलेली आहे त्यांना, ती हलू शकत नाही, त्यांना इच्छा होतीच ना, पुरुष आहे की काय नाही, म्हणजे वाळलं नाही मिळलं तर वलं तरी मिळन, काय कस तरी बा स्वतःची वासना शमवण्यासाठी, त्याला नवीन त्या लेडीजच्या बाबतीत आल्याला कायद्याला नंबर लागतात, नंबर 4-4 तास त्याचं तोंडात होटाड
काय चोखा लावत्यात तुम्हाला माहिती. अशी परिस्थिती यांची. कोण तोंडावर झाडतंय, कोण कुठं झाडतंय. का ते पनिशमेंट म्हणजे ती शिक्षा सगळ्यात भयंकर आहे, कोर्टाच्या शिक्षेपेक्षा ध्यानात ठेवा. ही परिस्थिती तुरुंगाची. त्याच्यातून इतका माणूस मेंटल इतका डाऊन होऊन जातो. आणि ज्याला समजा कुठला आजार आहे, एखादी गोळी चालू आहे, एखादी बीपी आहे, शुगर आहे, काय तिथं जीव जाऊन मेलं म्हणायचं. बरेचसे कैदी खंगून जातात, खंगून. हा मग एक जणाचं एकमेकाला सांगतात कोण कसं कोण कसं. एखादी मला कला अवगत आहे किंवा एखादा म्हणला मी पिटी वाजवतो, मी गायक आहे, मी स्टोरी सांगतो. तुम्हाला जे अवगत आहे हे कधी तुरुंगात सांगायचं नाही, ध्यानात ठेवा. सांगायचं मी ड्रायव्हर होतो बुवा, काय असं काहीतरी सांगायचं. तुम्ही का चुकून म्हणला मी वाद्य काम करतो, दुनिया करतो, गातो. त्याला 8-8 तास नुसती गायला आणि वाजवायला लावतात. मग गमेल वाजव, हे काटक्या घे, यांनी काहीतरी वाजव सूर काढ. असला कार्यक्रम टॉर्चर, भयंकर टॉर्चर. जेव्हा ते निकृष्ट दर्जाचं ती आठवण येत. घरच्यांना भेटायला सुद्धा परवानगी असते वर्षात एकदा फक्त. आणि लहानपणापासून तुम्हाला आई वडील जे सांगत असतात ना, हे नको करू आणि हे कर, हे नको करू, ते नको 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 मुळे ह्याच्यात डोक्यात आई वडिलांचं ऐकत नाही ते. पण एकही शब्द चुकीच सांगत नाही ते. त्यांनी नको म्हणलं की त्यांचं ऐकत जा फक्त. तू रात्री 10 पर्यंत बाहेर नको फिरू, नको म्हणलं की 7 वाजताच आपली गालीच जा घरात, असा विषय. कारण आई वडील काही चुकीच सांगत नाही, पण त्यांना ही पोरं मोजीत नाही. मग ते आता नवीन काय ते खूळ निघाले, काय म्हणतात त्याला, रॅप सॉंगन आम सॉंगन, ते आसन. अरे तुझी कंबर हस्त मैथून आणि बारीक झाली, तू कशाला वाकडं तिकडं असं करतो. तुझं पासबुक काय आहे, तो 18 पूर्ण आहे का, त्याच्यात भरणार रक्कम जरा कर ना, काहीतरी काही डोकं लाव, काही लाव, पण ते कर. कुणी सांगितलं बा उद्योग करा, मला तीच कळत नाही. अशी दुनिया आहे. आणि चांगलं सांगणारी फक्त आई बापाची हिले महत्वाचं. बाहेर पडलं की सगळं वांगले वालीचे. 100 आणल्यात, 1 सिगरेट तर 2 स्टिंग, चल कोपऱ्यात. असे जोडीदार सुरुवात. नंतर हळूहळू चालू होतं ड्रिंक वगैरे. हे ते राजकीय पार्ट्या, काही कोणाचे कार्यक्रम, कोणाचं गणेश मंडळ, कोणाचं काय, हे सुद्धा बऱ्याच वेळा दारू बिर्याणीचं आमिष दाखवलं जातं. ह्याच्यापासून लांब राहिलं पाहिजे. या पाक्याची तर पुरी अक्कल बंद झाली. ही सगळं बघून म्हणलं आता काय करावं, याच्यातून बाहेर कसं पडावा. वर्षातून एकदा भेटायला घरच्यांना परवानगी, बाहेर फोन करायला परवानगी, ती पण एकच नंबर द्यायचा कोणातरी, भावाचा द्या, आईचा द्या, बापाचा द्या, एकच. तो फोन दुसऱ्याला कॉन्फरन्सवर घेऊ शकत नाही तुम्ही. अजून एक भयानक प्रकार चालतो की ज्यांची 6 महिने लग्न झाली, वर्ष लग्न झालेली आहे, 2 वर्ष लग्न झालेली आहेत, घरी असला म्हणजे ह्यांनी बाहेर कुठं चोऱ्या माऱ्या करून द्या, गुन्हा करून द्या, खून करून द्या, काय करून द्या, पण संध्याकाळी निजायला तो त्याच्या बायको पैसे जातो. हे तर खरं बघा. माणसाच्या शरीराच्या गरजा आहे त्या. सेक्स सुद्धा माणसाला, पुरुषाला किती गरज, सेक्स केल्याने पुरुषाचं शांत राहतं, ध्यानात ठेवा. गरज आहे त्याच्या शरीराची. काहीतरी गुन्ह्यात पोलिसांनी उचलून आत टाकला एकदा, याला सेक्स मिळायचा काही प्रश्न येत नाही. मग ह्याला त्या आठवणीने प्रचंड त्रास होतो. अशी बरेचसे जण राडते, स्वतःचे केस उपटून घेतात, लक्षात घ्या, पश्चाताप. त्याला वेळ निघून गेलेली असते, गुन्हा घडून गेलेला असतो. मग हे लोक काय करतात, रविवारचा अख्खा दिवस जाणार आहे, रविवारी काय जेवण नाही, काय नाही, सोमवारीच आपल्याला बाहेर काढणार आहेत, अख्खे कुंडून ठेवणार आहेत. पण ती कैदी बी असं आहेत की काही जण अशी खाणार बिणारी, कोण कसल्या खोडीचं तुम्हाला माहिती नाही, अशी पुंगास पाहत त्यात. तुम्हाला सांगतो की सगळा तो असं उलट्यासारखं वातावरण. पण एक दिवस राहायचे का तिथं, जिवंतपणे नरक म्हणजे तुरुंग, लक्षात घ्या. मग काही जण त्यातली ज्यांना बायकोची आठवण होती किंवा काय होतं, ते दुसऱ्या बाराकीमध्ये किंवा दुसऱ्या कायद्यांच्याकडं, काही वेडे किंवा जे त्याला शॉर्ट टेम्पर म्हणतात, किंवा त्यांच्या केसेस अजून चालू आहेत, पण ते कैदी वेगळे असतात. कारण ते सेपरेटली असतात. ते अटॅक करतात, ते चावतात, ते नुकसान पोचवतात, म्हणून त्याला वेगळं टाकलं असतं. थोडक्यात वेडी म्हणा किंवा कसंही म्हणा त्यांना. त्या कायद्यांना रोज ते जेवण दिलं तर ते जेवणात झोपेच्या गोळ्या टाकून देतात. त्याचं कारण आहे, त्यांनी आरडून वरडावं नाही, ती कोणाची झोप मोडू करू नाही. ती एकदा झोपेच्या गोळ्या जर खाल्ल्या ना, ती सकाळपर्यंत असं हलवलं तरी उठत नसतं, ध्यानात ठेवा.
त्या कायद्याच्या गोळ्या सेटिंग लावून थोडं पैसे आमकं तमकं सगळं चालतं. ती गोळी घेतात ती 1 गोळ्या 2 गोळ्या 4 गोळ्या. झोपेच्या गोळ्याचं फार तिथं हे, कारण झोप येत नाही, हे नरक सहन होत नाही. मग ही गोळी खाली तर त्या तंद्रीत माणूस पडून तर राहतो. बऱ्याच वेळा अशा 2-2 गोळ्या खाल्लेली माणसं 24 तासापर्यंत विदाऊट पाणी विदाऊट जेवणाची ते तंद्रीत राहतात. कोण बघणार आहे त्याला? तू उठ रे, जेव रे, पाणी रे, काय नाही, कोणी बघत नाही. ज्याला त्या आपापलं पडलंय. मग ती 24 तासांनी उठत, पण पाणी पितं ठसा, ती कुठं भात मिळतो का बघत आहे. अशी तरा कच्चा भात, कधी कधी भात असा चावत सुद्धा नाही, रबरावाने त्याला असा दाबला की ते परत तेवढा मोठा होतो असला भात. शरीराला ते आग पडल्यावर ती गरज आहे. बरेचसे कैदी त्या ठिकाणी चिंचेची झाडं आहेत किंवा इतर झाडं आहेत, इकडे इकडे बघून चिंचेचा कवळा पाला बिला असा वंजळभर पाला खात्यात. वस्तुस्थिती म्हणजे बाहेर वडापाव मिळेल, मिसळ मिळेल, म्हणजे तुमच्या स्वातंत्र्याला किती किंमत आहे लक्षात घ्या. सगळ्यात मोठी. एकदा तुम्हाला बंदिस्त केलं ना, सगळा विषय संपला म्हणजे संपला. हा विषय 50,000 रुपये 40,000 रुपये जे पाठवीन तेच फक्त वारी जगू शकतो. मग ह्या पाक्याचं बी महिना 2 महिने 4 महिने 6 महिने वर्ष घरून थोडे पैसे मागवायला लागला. घरची परिस्थिती एवढी बाहेर नव्हती, पण थोडं मग त्यात अजून एक सिस्टीम चालते. झोपायला जागा जर व्यवस्थित पाहिजे असेल तर तिथला मेन जो बाई आतला गुंडच, त्याला म्हणायचं मला झोपायला दुखायला लागलं, झोपायला जागा 50 सोड, मी तुला नंबर देतो, फोन लावून देतो. त्या नंबरला तुझ्या घरच्यांना सांग 50,000 सोड, तुला जागा म्हणजे मला फोन आला तुला जागा संध्याकाळी लगेच खुद्दी देतात. पण त्याचे रेट ठरलेले आहेत असं. आणि जोपर्यंत देत नाही ना, मिले झाटमन येईन, मिले घरी माझ्या जमीन येईन, मिले श्रीमंत, हे सुद्धा काही सांगत नका जाऊ. आतून तुम्हाला बरोबर जमिनी काय लावते नाही ध्यानात ठेवा. मी तेवढं टॉर्चर करणार की तो घरी सांगणार की पैसे सोडा, दर महिन्याला 50,000 सोडा, 40,000 सोडा, 20,000 सोडा, 10,000 सोडा, विकायला लावणार अक्षरशः. तर आत असलेल्या आपल्या माणसाला फक्त कुटुंबीय 4 भित्तीचे आतले बहीण भाऊ आई वडील आजोबा आजी हीच लोकही करतात. मावशान काक्यान मामान आमकम तमकम फलानान बिस्तानान मित्र कुणी हो नाही अक्षरशः, फक्त घरचे मात्र सपोर्ट करतात. ही वस्तुस्थिती अशा प्रकारची तुरुंगाची आहे. मग सद्विवेक विधीला जागून, आता मला माहिती की बऱ्याच जणांना फार त्रास दिला, तुमचा काही दोष नसताना ते बांधच करणार, ते कुठं काय वाकडे तिकडे करणार, कुठं करणी करणार, कुठं काय त्रास दिला लोकांना. संयम सुटतो, संयम डळून देऊ नका. खुशकीचा मार्ग वापरायचा. असं खाऊस तर थोडं असं खायचं, कायदा हातात न घेता, स्वतः गुन्हेगार न बनता. ह्या जगामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, तिथून तुम्ही शत्रूवर मात करू शकता. बगलामुखी हवनसारखा विषय असू द्या, कामक्यासारखा असू द्या, त्याला त्या पटीने उत्तर द्यायचं, पण स्वतः कायदा हातात घ्यायचा नाही. आषाढी एकादशी किती खाशी करू नका. 1 दिवस काय ना पोटाला थोडं नॉर्मल खा, म्हणजे आराम मिळाला पाहिजे आतड्याला, जा ठरला आपल्याला, असं मला मनापासून वाटतं. आणि मी माझ्या मनातल्या मनात पाठ उठल्याच मनात असं एक चित्र उभं केलं की मी ज्याला देवासमान मानतो अशा तुकाराम मुंडे साहेब आणि त्यांच्या पत्नीने मी तर ते अनुभवलं की पांडुरंगाचा अभिषेक केला. रामकृष्ण हरी माऊली.